शुभ सकाळ. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा हा फर्स्ट ब्लॉगच आहे. माझी इथे आंघोळ झालेली, मी मॉइश्चरायझर लावत आहे. थंडी खूप आहे तर स्किन ड्राय झाली आहे. पिण्याचं पाणी आणायचं आहे खालून, तर ते हंडा क्लीन करून घेते. पिल्लूच्या पप्पांनी पिण्याचं पाणी आणलेलं आहे. तर मी भाजी साफ करत आहे. रात्रीची भाजी साफ करून आता ठेवते. त्यातली मी फरसबीची भाजी आता करणार आहे. तिला वॉश वगैरे करून घेते भाजीला. आता ते पूर्ण प्लॅटफॉर्म साफ करून घेते. कांदा कापते. फरसबी चिरून घेतलेले, कांदा कापून घेतलेला आहे. इकडे दूध उतू गेलेलं आहे. मी 2 मिनटं तिकडे गेले, दूध इकडे उतू गेला. भाजीला आता फोडणी देत आहे. जिरं मोहरी टाकत आहे. जिरं मोहरी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि मग आपली नॉर्मल भाजी फोडणी देतो तशीच देत आहे. माझा फर्स्ट ब्लॉग आहे, थोडं समजून घ्या. मला पण एवढी आयडिया नाही आहे काय. आणि फर्स्ट ब्लॉगमध्ये कांदा चिरलेला आहे, कांदा टाकून देते. थोडासा कांदा परतून घेऊया. त्याच्यानंतर टॅमॅटो कापून घेऊया आणि टॅमॅटो कापून मग त्याच्यामध्ये टॅमॅटो आपण टाकूया. गॅस थोडा स्लो करते, कांदा नाही तर पूर्ण जळून जाईल. त्याच्यामध्ये टॅमॅटो कापून टॅमॅटो टाकत आहे. त्याच्यानंतर छान असं परतून घेऊया. मग आपला घरचा मसाला त्याच्यामध्ये टाकूया. आता इथे मग गरम मसाला टाकते पहिला, त्याच्यानंतर मी हा आमचा घरचा मसाला आहे तो मी टाकते. थोडंसं आम्हाला तिखट भाजी लागते, तर त्याच्यावर भाजी ते वॉश वगैरे कापून वॉश केलेली आहे ती टाकते आणि थोडी परतून घेते. स्लो गॅसवर थोडं परतून घ्यायचं. भाजी चांगली मिक्स करून घ्यायची, मसाला लागेल असं. त्याच्यानंतर मी थोडं मीठ टाकत आहे याच्यामध्ये, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चांगली परतून घेते परत एकदा तिला आणि मग इकडे थोडंसं पाणी ओतून त्याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे ती शिजेल पटकन. 9च्या आधी डब्बा रेडी करावा लागतो. इथं मी ते दूध उतू गेलेलं क्लीन करून घेतलं. आता भाजी तिकडे हे करते. इकडे हे अशी गॅस पेटवली की त्यातून आवाज येतो, त्यामुळे परत इकडे तिकडे करावं लागतं आहे. आता इथे थोडी कोथिंबीर आहे ती क्लीन करून घेते आणि वॉश करून ती चिरून वगैरे टाकून भाजी परत एकदा चांगली परतून घेते आणि मग शिजायला ठेवते. आणि मग कुकरची तयारी करते. प्लॅटफॉर्म पहिला साफ करून घेते, कारण का मला पीठ वगैरे मळायचं, आता चपात्या करायच्या आहेत. तर इथे मी देवपूजा करत आहे. पिल्लूच्या पप्पांचे आंघोळ वगैरे झालेले आहे, तर त्यांना विचार नाश्त्याला काय खाणार, तर ते बोले रात्री आम्ही मिसळपाव बनवलेली, तर ते बोले मी ती मिसळचीच भाजी करणार आणि भात लावलेलं आहे, तर ते भात आणि मिसळ खाणार. त्यांना सकाळी सकाळी भातच लागतो. पोहे वगैरे आम्ही कधीतरी बनवतो, नाहीतर भातच सकाळी. डाळ भात काही चालतं, कोणतीही आमटी वगैरे असेल तर त्याच्यावर खातात. टिफिनला पण त्यांना राईस लागतो. आता ती त्यांची तयारी करतायत. सकाळी सकाळी त्यांना खूप मेकअप करायला लागतो. मेकअप म्हणजे थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे. इथे मी देवाचा दिवा लावत आहे आणि अगरबत्ती धूप वगैरे लावणार, धूप लावून घेणार. आंघोळ लवकर झाले तर देवपूजा पण लवकर होते. आंघोळ लेट झाले की देवपूजेला पण लेट तर. मला पण कामावर जायचं आवरून, तर मी देवपूजा करून हळदी कुंकू वगैरे लावून घेते पटकन आणि देवपूजा हे करते. इकडे मी कुकर लावलेला आहे. कुकर झालेला आहे आपला. आता पिल्लूचे पप्पा गेले, त्यांचा टिफिन वगैरे दिला आहे, तर मी नाश्ता करत आहे. पिल्लूचं चाललं, त्याचं एक्झिबिशन आहे, सायन्स एक्झिबिशन, त्याची तयारी चालली. त्याची गाडी काय आता पळत नाही. रात्री छान पळत होती, आता पळत नाही. तर त्याला सांगते नाश्ता करून घे, नंतर बघता तर तो ऐकत नाही आहे. इथे आता साफसफाई करून घेऊया थोडीशी. घरामध्ये पूर्ण डस्टिंग करून घेऊ पहिली पूर्ण. इथे माझा मोबाईल चालू आहे. मी मोबाईलमध्ये आपले सिरियल वगैरे असतात त्या बघते काम करत करत. परत टाईम नाही भेटत तेवढा. तसं पण मला खूप वेळ आहे मोबाईलचं, मी सारखा मोबाईल बघतच असते. इथं मी माझी तयारी करते जायची. थोडंसं स्किन केअर करते, सनस्क्रीन वगैरे, टिकली वगैरे लावायची, लिपस्टिक लावायची. झालं, जास्त काही करायला नाही लागत. दिवसभर चेहरा उन्हाने मग हेच होतो, त्याचा पण खराब होतो. त्याच्यामुळे जास्त काही मी अप्लाय नाही करत. सनस्क्रीन तेवढी अप्लाय करते. केस वगैरे बांधून घेतले, निघायची तयारी करते. तो किरकिर करतो, गाडी चालत नाही, तिला बघ. मग तिची गाडी जरा चेक करते, काय गाडीला होते ते. रात्री छान पळत होते, आता पळतच नाही आहे. आता उद्या एक्झिबिशन आहे, तर त्याच्या एक्झिबिशनला आपण भेटूया. मी त्याच्या एक्झिबिशनचा पण ब्लॉग करणार आहे. तर उद्या स्कूलमध्ये गेल्यावर एक्झिबिशनचं मी टाकेन.
तर भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय. सी यू.